नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या आत्ताच्या झालेल्या पोलीस शिपाई, पोलीस चालक तसेच SRPF या सर्व पेपरमधील चालू घडामोडीची जवळपास 200 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जी येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारली जाऊ शकतात। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत। पुढे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 श्री DY चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत। पुढे, न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 50। तर बघा, न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश आहेत। पुढचा प्रश्न, डॅडश हे किंवा या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रश्मी शुक्ला। तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत, लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, आपण सुरुवातीला जेवढे काही महत्त्वाच्या नियुक्त्या किंवा नेमणूक असतील तसेच कोणत्या पदावर कोणते व्यक्ती आहेत यासंबंधीचे जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेमध्ये ते आपण एकाखाली एक घेतलेले आहेत, लक्षात घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत। पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अजित डोवाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। पुढचा प्रश्न, सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विक्रम मिस्री हे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव आहेत। पुढचा प्रश्न, सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? तर हा प्रश्न जेव्हा परीक्षेमध्ये विचारला होता त्यावेळेस अजय कुमार भल्ला हे भारताचे केंद्रीय गृह सचिव होते, परंतु आता अजय कुमार भल्ला यांच्या जागी गोविंद मोहन यांची जी नियुक्ती आहे ती भारताचे केंद्रीय गृह सचिव म्हणून केलेली आहे। त्यामुळे सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर काय लक्षात ठेवायचं आहे? तर गोविंद मोहन हे नाव आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 माधवी पुरी बुश। तर बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की माधवी पुरी बुश या हिडेनबर्ग अहवालामुळे वादात सापडल्यामुळे सध्या चर्चेत आहेत। त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवायचे, माधवी पुरी बुश या सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीमती प्रीती सुदान या संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत। आपल्याला जर MPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर ते आहेत रजनीश सेठ, हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे। पुढे, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 KC नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते। पुढे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अरविंद पानगरिया। तर अरविंद पानगरिया यांची नुकतीच 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जर म्हटलं तर NK सिंग आहेत आणि 16व्या जर म्हटलं तर अरविंद पानगरिया। पुढे, भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शिवराज सिंह चौहान हे भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत। पुढचा प्रश्न, योग्य जोड्यांचा पर्याय निवडा। एकीकडे बघा आपल्याला व्यक्तींची नावे दिलेली आहेत तर दुसरीकडे त्या व्यक्ती कोण आहेत म्हणजे सध्या कोणत्या पदावर आहेत या संबंधीची माहिती दिलेली आहे। तर याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत, सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। या ठिकाणी काय म्हटले 1 ला 3 म्हणजे निर्मला सीतारामन या कोण आहेत तर सध्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत। पुढे 2 ला 1 म्हटले म्हणजे रश्मी शुक्ला या कोण आहेत तर सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत। पुढे 3 ला 4 म्हणजे सुजाता सौनिक या कोण आहेत तर त्या सध्या महाराष्ट्राच्या प्रधान सचिव म्हणजे मुख्य सचिव आहेत। पुढे 4 ला 2 म्हणजे नीलम गोरे या कोण आहेत तर सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, लक्षात ठेवायचं आहे। ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे। पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जनरल उपेंद्र द्विवेदी। तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख आहेत। तर बघा, नौदल प्रमुख जर विचारलं तर नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, यांची सुद्धा नुकतीच नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे। पुढे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केलेली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डॉक्टर PK मिश्रा यांची जी नियुक्ती आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शोमिता विश्वास यांची जी निवड आहे ती महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून करण्यात आलेली आहे. पुढे, इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 S सोमनाथ हे इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमन आहेत. पुढे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर आहेत, तर ते 25वे गव्हर्नर आहेत. लक्षात ठेवायचे. RBI याचा उल्लेख आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे RBI ची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935. RBIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली CBDC म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी CBDCचा फुल फॉर्म विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अशा प्रकारे या CBDCचा फुल फॉर्म आहे. पुढे, नीती आयोगाचे सध्याचे CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तर श्री BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सध्याचे CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुढे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रतन टाटा हे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री डॅश हे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत. आपल्या देशाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत असं जर विचारलं तर ते आहेत अमित शहा, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अरुणाचल प्रदेश, तर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? पहिले विचारले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. पुढचा प्रश्न, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्याचे विचारलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्री राजीव कुमार हे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? आताच आपण मागे पाहिले सुकुमार सेन आहेत, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? हे महाराष्ट्राचे विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्री UPS मदान हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत आणि श्री राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, आताच आपण पाहिलेलं आहे. पुढे, हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नायब सिंग सैनी हे हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लॉरेन्स ओंग हे सिंगापूरचे पंतप्रधान आहेत. पुढे, 4 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मजूर. तर बघा, मजूर या पक्षाने 4 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवलेला आहे. पुढे, ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कीर स्टारमर हे ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान आहेत. पक्ष कोणता आहे? तर मजूर पक्ष आहे. आताच आपण मागे पाहिले तर या मजूर पक्षाने ब्रिटनच्या आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे आणि या मजूर पक्षाचेच पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर कीर स्टारमर हे ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान झालेले आहेत. पुढे, डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न, विद्यमान पंतप्रधान हे स्वतंत्र भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 15, तर 15वे पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न, विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 15. तर बघा, विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या विद्यमान ज्या राष्ट्रपती आहेत ते स्वतंत्र भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान सुद्धा 15वे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारताच्या राष्ट्रपती महोदया कोणत्या राज्याच्या आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ओडिसा. तर ओडिसा या राज्याच्या आहेत. तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी जी माहिती आहे ती आपल्याला एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे.
तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तसेच त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. तसेच त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, कारण की पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर प्रतिभाताई पाटील आहेत. तसेच बघा, त्या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या भारताच्या आजपावेतोच्या म्हणजे आतापर्यंतच्या सर्वात तरुण म्हणजेच कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या झारखंड या राज्याच्या माजी राज्यपाल असून मूळ कोणत्या राज्याच्या आहेत तर ओडिशा या राज्याच्या आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. पुढे, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जगदीप धनखड. तर बघा, राज्यसभेचे सभापती कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. मग भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? आताच आपण मागे पाहिलेलं आहे तर जगदीप धनखड आहेत. त्यामुळे जगदीप धनखड हेच सध्याचे राज्यसभेचे सुद्धा सभापती आहेत. पुढे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जळगाव. तर जळगाव या जिल्ह्यामध्ये 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे 2024 आयोजित केलं होतं. पुढे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अंमळनेर. तर अंमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. याचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे होते. लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रश्न जसेच्या तसे आपण घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 21 ते 65 वर्ष इतके वयोमर्यादा आहे. प्रश्न, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेत लाभार्थ्यांना किती रक्कम दरमहा मिळणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रुपये 1,500 इतकी जी रक्कम आहे ती लाभार्थ्यांना दरमहा मिळणार आहे. पुढे, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अटल सेतू हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे. तर बघा, अटल सेतू याचं आधीचं जे नाव आहे ते MTHL म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अशा प्रकारे आहे. तर हा MTHL म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू म्हणून ओळखला जातो. तर हा अटल सेतू भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे. पुढे, अटल सेतू खालील कोणत्या 2 जागांना जोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दक्षिण मुंबई व नवी मुंबई अशा प्रकारे या 2 जागांना अटल सेतू जोडतो. पुढे बघा, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शिवडी न्हावाशेवा. तर भारतातील सर्वाधिक लांबीचा जो अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू आहे तो शिवडी न्हावाशेवा या ठिकाणांना जोडतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर याची जी एकूण लांबी आहे ती किती आहे तर 21.80 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 7. तर एकूण 7 टप्प्यामध्ये 18वी लोकसभा निवडणूक जी आहे ती देशामध्ये घेण्यात आली होती. पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 18व्या. तर 18व्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या. लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, लोकसभा निवडणुका 2024 यावरचे जेवढे काही प्रश्न विचारलेले ते आपण एकाखाली एक घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ओम बिर्ला हे भारतीय लोकसभेचे स्पीकर म्हणजेच अध्यक्ष आहेत. पुढे, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 काँग्रेस. महाराष्ट्रामध्ये विचारलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश जागा मिळाल्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 240 इतक्या जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला. पुढे, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सन 2024 मध्ये सर्वाधिक 71.88% मतदान जे आहे ते खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये 71.88% इतकं जे सर्वाधिक मतदान आहे ते झालेलं आहे. पुढे, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 2004. तर 2004च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झालेला आहे. पुढे, निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मतदानाच्या 48 तास अगोदर निवडणूक प्रचार थांबविला जातो. पुढे,
2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर हे हाथरस जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात आहे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दांडपट्टा. तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर बघा या ठिकाणी जी माहिती आहे ती व्यवस्थित पाहिजे आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य फूल जारूल किंवा याला तामन किंवा मोठा बोंडारा म्हटलं जातं, राज्य वृक्ष आहे आंबा, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, राज्य कांदळवन आहे सफेद चिप्पी, राज्य गीत जर विचारलं तर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे आहे. राज्यशस्त्र कोणतं आहे तर ते आहे दांडपट्टा. सगळी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे माहिती. पुढचा प्रश्न, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे. पुढे 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ओपेनहायमर. तर या चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 इस्रायल या देशाने विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न, सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौरचुंबकीय वादळे व त्यांचा पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आदित्य L1 ही जी मोहीम आहे ती सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौरचुंबकीय वादळे व त्यांचा पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली आहे. पुढे G7 समूहाचे सन 2024 संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इटली. तर इटली या देशामध्ये G7 समूहाचे सन 2024 संमेलन आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, सन 2024 साली इटलीत झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 50वी. तर 50वी शिखर परिषद होती. पुढचा प्रश्न, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पालघर. तर पालघर या जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर बांधले जात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 181. ही जी टोल फ्री हेल्पलाईन आहे ती महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पद्मा सुब्रमण्यम या व्यक्तीला घोषित झालेला नाही, बाकीच्या तिघांनाही या घोषित झालेला आहे. तर बघा लक्षात ठेवायचं आहे सन 2024 साली म्हणजेच यावर्षी एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला आहे. तर त्या 5 व्यक्ती कोण आहेत तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, दुसरे व्यक्ती आहेत भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, तिसरे व्यक्ती आहेत भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, चौथे व्यक्ती आहेत भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि 5वे व्यक्ती आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. अशा प्रकारे कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव आणि MS स्वामीनाथन या 5 व्यक्तींना 2024चा भारतरत्न घोषित झालेला आहे, लक्षात ठेवायचे. पुढे नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बी अ रोड सेफ्टी लाईन. अशा प्रकारे नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम आहे. पुढचा प्रश्न, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. म्हणजेच युवा कल्याण व क्रीडा मंत्री या संबंधीचं जे राज्यमंत्रीपद आहे ते श्रीमती रक्षा खडसे जे आहेत खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राकेश मारिया. पुढे वायनाड जिल्हा कोणत्या राज्यात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केरळ या राज्यामध्ये वायनाड जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पेंच व्याघ्र प्रकल्प. हा जो महाराष्ट्रातला व्याघ्र प्रकल्प आहे तो भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अंगोला. तर अंगोला या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ओपेक याचं फुल फॉर्म काय आहे तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग
कंट्रीज म्हणजे पेट्रोलियम निर्यात करणारी ही जी संघटना आहे त्याला ओपेक असं नाव आहे. तर बघा या ओपेकचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अयोध्या. तर अयोध्या या शहरामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे उद्घाटन आहे ते झालेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुनील छेत्री या फुटबॉल खेळाडूने निवृत्ती घेतलेली आहे. पुढे, युरोचषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बर्लिन. तर बघा युरोचषक फुटबॉल स्पर्धेचं जे आयोजन आहे 2024चं ते कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर जर्मनी या देशामध्ये करण्यात आलं होतं. जर्मनी या देशातील बर्लिन या शहरामध्ये युरोचषक फुटबॉल स्पर्धा 2024चा जो अंतिम सामना आहे तो खेळला गेला होता, लक्षात ठेवायचे. पुढे, युरोचषक 2024 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स्पेन. तर आताच आपण मागे पाहिलं की युरोचषक 2024 फुटबॉल स्पर्धा ज्या आहेत त्या कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या होत्या? तर जर्मनी या देशामध्ये आयोजित केल्या होत्या. आणि या युरोचषक फुटबॉल स्पर्धा 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर तो आहे स्पेन. तर स्पेनने इंग्लंडला हरवून हे विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे विजेता संघ आहे स्पेन आणि उपविजेता संघ कोणता आहे युरोचषक फुटबॉल स्पर्धा 2024चा? तर तो आहे इंग्लंड, लक्षात ठेवायचं आहे. पुढे, युरोचषक फुटबॉल स्पर्धा आतापर्यंत सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने आणि किती वेळा जिंकली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्पेन 4 वेळा विजेते. म्हणजे युरोचषक फुटबॉल स्पर्धा जी आहे ती आतापर्यंत सर्वात जास्त वेळा स्पेनने जिंकलेली आहे. किती वेळा? तर 4 वेळा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कार्लोस अल्कराज, जो की स्पेनचा आहे. तर या स्पेनच्या कार्लोस अल्कराजने फ्रेंच ओपन 2024च्या पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर या फ्रेंच ओपन 2024च्या महिला एकेरीची विजेती कोण आहे? तर ती आहे इगा स्वियातेक, जी की पोलंडची आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, 2024च्या विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कार्लोस अल्कराज, जो की स्पेनचा आहे. आत्ताच आपण मागे पाहिलेला आहे. तर या कार्लोस अल्कराजनेच या 2024च्या विम्बल्डन टेनिसच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे कार्लोस अल्कराज हा विम्बल्डन टेनिसचा सुद्धा पुरुष एकेरी विजेता आहे. त्याचबरोबर फ्रेंच ओपन 2024चा सुद्धा पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तर तो सुद्धा कार्लोस अल्कराज हाच आहे, लक्षात ठेवायचा आहे. विम्बल्डन टेनिस 2024ची महिला एकेरी विजेती कोण आहे? तर ती आहे बार्बोरा क्रेझिकोवा, जी की झेक प्रजासत्ताकची आहे. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न, भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि डायटश हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले 2 खेळाडू ठरले आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विजय अमृतराज. तर भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले 2 खेळाडू ठरले आहेत. पुढे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी कोणता देश यजमान होता? T20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी म्हटले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अमेरिका. पुढे, तर बघा T20वरचे जेवढे काही प्रश्न विचारलेले ते आपण एका खाली घेतलेले आहेत. तर T20 ICC विश्वचषक 2024 कोठे आयोजित झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वेस्ट इंडिज व USA. तर T20 ICC विश्वचषक 2024 जे आहे ते वेस्ट इंडिज व USA म्हणजेच अमेरिका या 2 ठिकाणी आयोजित झाले होते. पुढचा प्रश्न, नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 20. तर 20 संघांनी भाग घेतला होता. पुढे, नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना डॅश येथे झाला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बार्बाडोस. तर बार्बाडोस या ठिकाणी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा जो T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना जो होता तो झालेला होता. पुढे, सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कोणास पराभूत केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दक्षिण आफ्रिका. तर सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेस पराभूत केले होते. पुढे, T20 विश्वचषक 2024मध्ये मालिकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जसप्रीत बुमराह याला T20 विश्वचषक 2024 मधला मालिकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जसप्रीत बुमराह. तर जसप्रीत बुमराह याला नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा जो मालिकावीराचा पुरस्कार आहे तो घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न,
29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार डॅशच्या खेळाडूला मिळाला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विराट कोहली. तर 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅच हा जो पुरस्कार आहे तो विराट कोहली या खेळाडूला मिळालेला आहे. तर बघा T20 वर्ल्ड कप 2024 विषयी जी माहिती आहे ती एकदा बघून घ्यायची आहे. तर T20 वर्ल्ड कप 2024 साठी असणारे यजमान देश कोणते होते, तर अमेरिका व वेस्ट इंडिज होते. या T20 वर्ल्ड कप 2024चा अंतिम सामना कोणत्या दोन संघामध्ये झाला होता, तर भारत व साऊथ आफ्रिकामध्ये झाला होता. विजेता संघ कोणता होता, तर भारत होता, याचा कर्णधार होता रोहित शर्मा. उपविजेता संघ होता साऊथ आफ्रिका, याचा कर्णधार होता एडन मार्करम. एकूण संघ होते 20. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार याच्यामध्ये मिळालेला आहे जसप्रीत बुमराह याला. आणि प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर विराट कोहली याला मिळालेला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इंग्लंड. एकापेक्षा जास्त म्हटलेलं आहे, तर इंग्लंड या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकलेले आहे. तर बघा श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या तिन्ही संघांनी प्रत्येकी एक वेळेस हा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. मग T20 विश्वचषक एकापेक्षा जास्त जिंकणारे संघ आतापर्यंत कोणते आहेत, तर ते आहेत इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आता आपला भारत. अशा प्रकारे हे जे तीन संघ आहेत या तिन्ही संघांनी प्रत्येकी 2 वेळेस हा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. भारताने याच्या अगोदर 2007 साली आणि आता यावर्षी म्हणजे 2024 साली अशा प्रकारे 2 वेळेस हा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे, यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपावे तो जिंकलेला नाही, म्हटले आजपर्यंत कोणता देश खालीलपैकी T20 विश्वचषक जिंकलेला नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दक्षिण आफ्रिका. पुढे, आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये म्हटले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रोहित शर्मा. तर आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचं जे नाव आहे ते रोहित शर्मा आहे. पुढचा प्रश्न, डॅश या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकली नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विराट कोहली. तर विराट कोहली या भारतीय कर्णधाराने आतापर्यंत कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकली नाही. पुढे, पुढीलपैकी कोणता देश प्रथमच पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 युगांडा. तर युगांडा हा जो देश आहे तो प्रथमच पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला. पुढचा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गौतम गंभीर. तर गौतम गंभीर यांची जी नेमणूक आहे ती या खेळाडूची नेमणूक जी आहे ती भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आलेली आहे. पुढे, 2024च्या IPL स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या संघामध्ये खेळला गेला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर 2024 IPL स्पर्धेचा अंतिम सामना जो आहे तो कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद म्हणजेच SRH तर या दोन संघामध्ये खेळला गेला होता. विजेता कोण होता, तर KKR होता आणि उपविजेता कोण होता, तर SRH हा होता. लक्षात ठेवायचे. पुढे, 2024 या सत्राच्या IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्रेयस अय्यर. तर बघा आताच आपण मागे पाहिलं की 2024 IPLचा अंतिम सामना कोणत्या दोन संघामध्ये झाला होता, तर KKR विरुद्ध SRH म्हणजे सनरायझर्स हैदराबाद अशा प्रकारे दोन संघामध्ये झाला होता. मग या विजेता कोण होता, तर KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स होता आणि उपविजेता होता SRH. मग या ठिकाणी आपल्याला विजेता संघाचा कर्णधार विचारलेला आहे. तर विजेता संघ होता KKR, मग याचा कर्णधार कोण होता, तर तो होता श्रेयस अय्यर. आणि उपविजेता जो संघ होता SRH म्हणजे सनरायझर्स हैदराबाद, याचा कर्णधार कोण होता, तर तो होता पेट कमिन्स. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जपान. तर जपानमधील कोबे या ठिकाणी ही जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 जी होती ती आयोजित करण्यात आली होती. पुढे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला सन 2024 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे म्हटले, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मोहम्मद शमी. तर मोहम्मद शमी या खेळाडूला सन 2024 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ओरिसा या राज्याने आयोजित केला होता. पुढे,
सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप डॅश डॅश या देशाने जिंकला. 2022चा म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अर्जेंटिना. तर सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप जो आहे तो अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. फ्रान्सला हरवून अर्जेंटिनाने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. म्हणजे अर्जेंटिना हा विजेता आहे तर फ्रान्स हा उपविजेता आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 डॉक्टर प्रदीप महाजन. 2024चा म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. तर बघा 2024चा महाराष्ट्र भूषण जो आहे तो प्रदीप महाजन यांना, 2023चा अशोक सराफ यांना, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, तर 2021चा महाराष्ट्र भूषण जो आहे तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्री अमिताभ बच्चन यांना 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पुढे मार्च 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भूतान. तर मार्च 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांना भूतान या देशाचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणता, तर ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना माहे जुलै 2024 मध्ये रशियाने पुढीलपैकी कोणत्या पदकाने सन्मानित केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना माहे जुलै 2024 मध्ये रशियाने द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल या पदकाने सन्मानित केलेला आहे. पुढे सन 2024 मध्ये फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सन 2024 मध्ये फिजी देशाचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणता, तर कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चैत्राम पवार. तर चैत्राम पवार यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढे मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दिलीप प्रभावळकर यांना मराठी चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न ऑलिम्पिक्स 2024चे आयोजन कोण करत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पॅरिस फ्रान्स. तर ऑलिम्पिक 2024चे जे आयोजन होतं ते कुठे करण्यात आलं होतं, तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न ऑलिम्पिक 2024 ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती? तर बघा ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धा नुकत्याच संपलेल्या आहेत, परंतु ऑलिम्पिक 2024 ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस परीक्षेमध्ये याच्यावरचे जसे प्रश्न विचारलेले ते आपण जसेच्या तसे घेतलेले आहेत, लक्षात घ्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पॅरिस. तर ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाल्या होत्या, तर त्या झाल्या होत्या फ्रान्समध्ये. मग या फ्रान्सची राजधानी कोणती आहे, तर पॅरिस. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपला बरोबर आहे. पुढे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्रे सहभागी झाले आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 206. तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 206 राष्ट्रे सहभागी झाले होते. पुढचा प्रश्न सन 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास एकूण किती पदके मिळाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6. तर सन 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला आपल्या एकूण 6 पदकं मिळालेली आहेत. 6 मध्ये बघा 1 रौप्य आहे आणि 5 कांस्य आहे, अशा प्रकारे 6 पदकं मिळालेली आहेत, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मनू भाकर. तर मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलेलं आहे. पुढे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 10 मीटर एअर पिस्टल या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स्पेन. तर 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनला हरवून कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न ऑलिम्पिक 2024 पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हरमनप्रीत सिंग. हा ऑलिम्पिक 2024 पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार होता. पुढचा प्रश्न
भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांना ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक मिळाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रौप्य. तर ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्रा यांना रौप्य पदक मिळालेलं आहे. लक्षात ठेवायचे. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे. पुढे ऑलिम्पिकमध्ये कोणता क्रीडा प्रकार 2024 पासून समाविष्ट करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ब्रेकिंग. तर ब्रेकिंग हा जो क्रीडा प्रकार आहे तो ऑलिम्पिकमध्ये 2024 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये डॅश या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्वप्नील कुसळे. तर बघा, स्वप्नील कुसळे हा जो महाराष्ट्रीयन खेळाडू आहे याला आताच्या झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणतं पदक मिळालेलं आहे? तर ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. लक्षात ठेवायचे. स्वप्नील कुसळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे हा नेमबाजपटू आहे. लक्षात ठेवायचे. पुढे कोणत्या देशाचा ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभाग नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रशिया. तर रशिया या देशाचा ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभाग नाही. पुढे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक डॅश या देशाला मिळालं. कोणाला मिळालं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चीन. तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं जे सुवर्ण पदक आहे ते चीन या देशाला मिळालेलं होतं. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगट ही भारतीय कुस्तीगीर सध्या चर्चेत आहे. तिचा वजनी गट कोणता? तर बघा, परीक्षा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस करंटमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते समजण्यासाठी आपण हे प्रश्न इथे घेतलेले आहेत. लक्षात घ्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 50 किलोग्रॅम. तर ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगट ही भारतीय कुस्तीगीर ज्यावेळेस चर्चेत होती त्यावेळेस तिचा वजनी गट कोणता होता? तर 50 किलोग्रॅम होता. पुढचा प्रश्न, प्रथम आधुनिक ऑलिम्पिक किती साली खेळले गेले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1896. 1896 साली प्रथम आधुनिक ऑलिम्पिक जे आहे ते खेळले गेले होते. पुढे 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 टोकियो. तर 2020 मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा जी झाली होती ती टोकियो या ठिकाणी संपन्न झाली होती. पुढे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कर्णम मल्लेश्वरी. तर कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. कर्णम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे. पुढे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कुस्ती. तर कुस्ती या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते खाशाबा जाधव यांनी. पुढे वैयक्तिक क्रीडा प्रकारात खालीलपैकी कोणास 2 ऑलिम्पिक पदके मिळाली नाहीत म्हटलेले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 खाशाबा जाधव. तर खाशाबा जाधव यांना वैयक्तिक क्रीडा प्रकारात 2 ऑलिम्पिक पदके मिळालेली नाहीत. बाकीच्या या तिघांना सुशील कुमार, PV सिंधू, नीरज चोप्रा या तिघांना वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदके मिळालेली आहेत. लक्षात ठेवायचे. पुढे गुगल कंपनीच्या CEO चे नाव काय? गुगल कंपनीच्या म्हटले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सुंदर पिचाई हे गुगल कंपनीचे CEO आहेत. सत्या नडेला जे आहेत ते मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचा नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टेलिग्राम. तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते मेटा या कंपनीचे आहेत, परंतु टेलिग्राम हा मेटा या कंपनीचा नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पुढे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ट्विटर. ट्विटर अशा प्रकारे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं पूर्वीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय? तर बघा, मागचा प्रश्न तोच फिरवून विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 X. तर ट्विटर या समाज माध्यमाचं जे नवीन नाव आहे ते X अशा प्रकारे आहे. पुढे एलॉन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ब्लॅक रॉक. तर ट्विटर, स्टारलिंक, न्यूरालिंक या तिन्ही कंपनीशी एलॉन मस्क संबंधित आहे, परंतु ब्लॅक रॉकशी संबंधित नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढे AI म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर AI याचा फुल फॉर्म जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारे आहे. लक्षात ठेवायचे. पुढे ChatGPT हे काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर ChatGPT जे आहे ते OpenAIचा चॅटबॉट आहे. पुढचा प्रश्न, ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे? तर चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर याचंच लघुरूप ChatGPT अशा प्रकारे आहे. लक्षात ठेवायचे. म्हणजे ChatGPTचा फुल फॉर्म काय आहे? तर चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर.
पुढचा प्रश्न, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इराह हा भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आहे. पुढे, सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर सागर सेतू पोर्टल जे आहे ते बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय या मंत्रालयाने सुरू केलेले आहे. पुढे, नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, रायफल. तर संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेलं उग्रम जे आहे ते रायफल आहे. पुढचा प्रश्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात अनावरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, रशिया. तर रशियाची राजधानी मॉस्को या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क केबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मणिपूर. तर जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क जो आहे केबुल लामजाओ हा भारतातील मणिपूर या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, 12वी फेल हा हिंदी सिनेमा डायडॅश या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मनोज कुमार शर्मा. तर 12वी फेल हा जो हिंदी सिनेमा आहे तो मनोज कुमार शर्मा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. पुढे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डायडॅश हे पुस्तक लिहिले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मॅडम कमिशनर हे जे पुस्तक आहे ते माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं आहे. पुढे, कोणत्या देशाने सन 2024 मध्ये 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, भारत. तर आपल्या भारत या देशाने सन 2024 मध्ये 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न, 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकतेच दिलेले फलोत्पादन 2024 मध्ये कोणत्या राज्यात सर्वोत्तम क्रमांक मिळाला? म्हणजे 2024चा फलोत्पादनातील सर्वोत्तम क्रमांक जो आहे तो कोणत्या राज्यास मिळाला असं इथे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, नागालँड या राज्याला मिळालेला आहे. पुढे, 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला मिळाला? सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, महाराष्ट्र. तर 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिला जाणारा जो सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 जो आहे तो आपल्या महाराष्ट्र या राज्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोच्च वेधशाळा अटाकामा वेधशाळा नुकतेच उद्घाटन करण्यात आलेली ही जी वेधशाळा आहे ते कोणत्या देशात आहे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चिली या देशामध्ये आहे. पुढे, तरंग शक्ती 2024 हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भारत. तर तरंग शक्ती 2024 हा जो आंतरराष्ट्रीय हवाई सराव जो आहे तो आपल्या भारत या देशाने आयोजित केलेला आहे. पुढे, नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, क्रिकेट. तर नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड जे आहेत ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, अश्विनी पोनप्पा जिने नुकतीच निवृत्ती जाहीर केली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, बॅडमिंटन. तर अश्विनी पोनप्पा ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पुष्पक 2 ची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 22 मार्च 2024 रोजी पुष्पक 2 ची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. पुढे, अलीकडेच जून 2024 मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर अलीकडे जून 2024 मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक आहे ती निझनी नोव्होगोरोड रशिया या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्य शासनाने अंमली पदार्थ विरोधी मिशन निश्चय सुरू केले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पंजाब. तर पंजाबच्या राज्य शासनाने अंमली पदार्थ विरोधी असणारं जे मिशन निश्चय आहे ते सुरू केलेलं आहे. पुढे, पीच ब्लॅक 2024 हा हवाई सराव डायडॅश या देशात आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऑस्ट्रेलिया. तर पीच ब्लॅक 2024 हा जो हवाई सराव आहे तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे. पुढे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकता झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पेनिसिल्व्हेनिया या राज्यामध्ये झाला होता. पुढे, सध्याच्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जो बायडेन हे सध्याच्या अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, इस्रायल देशाने कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, इस्माईल हानियेह. अशा प्रकारे त्या हमास संघटनेच्या नेत्याचं नाव आहे. पुढे, राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून डायडॅश करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, गणतंत्र मंडप. राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचं जे नाव आहे ते बदलून गणतंत्र मंडप अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. आणि अशोक हॉलचं जे नाव आहे
ते अशोक मंडप अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे, नुकतेच निधन पावलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर नाही मी एकला हे जे आत्मचरित्र आहे ते नुकतेच निधन पावलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आहे. पुढचा प्रश्न, अयोध्यातील राम मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नागर शैली. तर अयोध्यामधलं जे राम मंदिर आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. पुढे, अयोध्या येथील राम मंदिरामधील रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर अरुण योगीराज जे आहेत ते अयोध्या येथील राम मंदिरामधील रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत. पुढचा प्रश्न, नुकतेच 4थे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 कुठे आयोजित करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भोपाळ. तर 4थे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 जे आहे ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पुढे, खालीलपैकी कोणाला अलीकडेच मधुमेहशास्त्र, मधुमेह काळजी आणि मधुमेह संशोधनात उल्लेखनीय योगदान केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर जितेंद्र सिंह यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे, 21 मार्च 2024 रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब्रुसेल्स बेल्जियम. तर ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी 21 मार्च 2024 रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद जी आहे ती आयोजित केली गेली होती. पुढचा प्रश्न, सन 2024 साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमधून खालीलपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शहाबाज शरीफ यांची जी निवड आहे ती पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी झालेली आहे. पुढचा प्रश्न, सन 2024च्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते, ते खालीलपैकी कोण? म्हणजे त्यांचं नाव काय होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 एमॅन्युएल मॅक्रोन. पुढे, सन 2023 साली G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भारत. तर सन 2023 साली G20 परिषदेचं अध्यक्षपद जे होतं ते आपल्या भारत या देशाकडे होते. पुढचा प्रश्न, 2023 G20 शिखर परिषदेचं घोषवाक्य काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वसुधैव कुटुंबकम. अशा प्रकारे 2023च्या G20 शिखर परिषदेचं घोषवाक्य होतं. पुढे, सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आदित्य L1 ही जी मोहीम आहे ती सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये इस्रोने राबवलेली आहे. पुढचा प्रश्न, शेख हसीना या 2024 साली कितव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या होत्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 5व्यांदा. तर शेख हसीना ज्या आहेत त्या 2024 साली बांगलादेशच्या पंतप्रधानपदी 5व्यांदा निवडून आल्या होत्या. पुढे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र हे जे आपलं राज्य आहे ते दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. पुढे, स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर यांची जी नियुक्ती आहे ती स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून केलेली आहे. पुढचा प्रश्न, व्योममित्र खालीलपैकी काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महिला रोबोट. तर व्योममित्र हे एक महिला रोबोट आहे. पुढे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 DY पाटील विद्यापीठ. तर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना DY पाटील विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सन 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रवींद्र शोभणे. तर रवींद्र शोभणे यांना सन 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण? म्हणजे 66वा महाराष्ट्र केसरी विजेता विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सिकंदर शेख. तर सिकंदर शेख जो आहे तो 2023-24 मधला 66वा महाराष्ट्र केसरी विजेता आहे. सिकंदर शेखने शिवराज राक्षेला हरवून हा 66वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे. म्हणजे 66वा महाराष्ट्र केसरी कुणाला मिळाला आहे तर सिकंदर शेखला, आणि 65 व्हायच्या आधीचा जो महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे तो शिवराज राक्षे याला मिळाला होता, लक्षात ठेवायचे. पुढे, सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर सध्या भारतामध्ये 28 राज्य व 8 संघराज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढे, जगात सर्वात नवीन देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दक्षिण सुदान. हा जो देश आहे तो जगात सर्वात शेवटी निर्माण झालेला म्हणजेच नवीन देश आहे.
पुढचा प्रश्न, जून 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर गेलेले भारतीय कोण? जून 2024 मध्ये म्हटले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुनीता विल्यम्स. पुढचा प्रश्न, सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने या क्षेत्राशी संबंधित आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 अंतराळवीर. पुढे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भारत. तर भारत हा जो आपला देश आहे तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे. पुढचा प्रश्न, चांद्रयान 2 मोहिमेतील लँडरचं नाव काय होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विक्रम. तर चांद्रयान 2 मोहिमेतलं लँडरचं जे नाव होतं ते विक्रम होतं आणि प्रज्ञान हे कशाचं नाव होतं? तर ते रोवरचं नाव होतं. लक्षात ठेवायचे. पुढे, भारताच्या चांद्रयान 3 या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शिवशक्ती. तर बघा, भारताच्या चांद्रयान 3 या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला खालीलपैकी शिवशक्ती हे जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे. पुढे, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गगनयान. तर गगनयान ही जी मोहीम आहे ती भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे राबविण्यात येत आहे. पुढे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक एसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 AK-203 या आधुनिक एसॉल्ट रायफलचं उत्पादन जे आहे ते भारतामध्ये केले जात आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तान या देशातील स्थलांतरितांना नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. तर बघा, अफगाणिस्तानाबरोबरच पाकिस्तान तसेच बांगलादेश या देशातील स्थलांतरितांना सुद्धा नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. लक्षात ठेवायचे. पुढे, बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी. तर नीट परीक्षा जी आहे ते वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते. पुढे, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? सौर ऊर्जा निर्मितीमध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तिसरा. तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात 3रा क्रमांक आहे. पहिला कोणाचा आहे? तर पहिला आहे चीन, दुसरा आहे अमेरिका आणि तिसरा आहे आपला भारत. पुढचा प्रश्न, चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही म्हटलेले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फ्रान्स. तर फ्रान्स हा सदस्य देश नाही. तर बघा, चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉड जे आहे याच्यामध्ये एकूण 4 देशांचा समावेश होतो. कोणते आहेत ते 4 देश? तर ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत. म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, भारत या 4 सदस्य देशांचा या चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉडमध्ये समावेश आहे. फ्रान्सचा नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढे, सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जवाहरलाल नेहरू. सद्यस्थितीला जर पाहिलं तर सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे जे नेते आहेत ते जवाहरलाल नेहरू आहेत. तर बघा, इथे लक्षात ठेवायचं आहे पंडित नेहरूविषयी. तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते. तसेच पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान देखील पंडित जवाहरलाल नेहरूच होते. आणि सद्यस्थितीला सुद्धा सर्वाधिक काळ पदावर राहिलेले भारताचे पंतप्रधान ही कोण आहेत? तर पंडित नेहरू हेच आहेत. 16 वर्ष 286 दिवस इतका त्यांचा कालावधी आहे. लक्षात ठेवायचे. पुढे, रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टेनिस. तर रोलँड गॅरोस ही जी खेळ स्पर्धा आहे ती टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्क. त्याचं मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 काठमांडू, नेपाळ या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तर सार्कचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन अशा प्रकारे या सार्कचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूया, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1 जुलै 2024. तर नवीन जे 3 फौजदारी जे कायदे आहेत ते कधीपासून लागू झालेले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? मान्यता विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी डिसेंबर 2023ला मान्यता दिलेली आहे. आणि हे 3 नवीन फौजदारी कायदे लागू कधी झालेले आहेत? तर ते 1 जुलै 2024ला लागू झालेले आहेत. आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. पुढे, भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर भारतीय दंड संहिता 1860 याच्याऐवजी नवीन जो कायदा आलेला आहे तो कोणता आहे तर भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा अंमलात आलेला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. भारतीय दंड संहिता 1860 याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा अंमलात आलेला आहे. पुढे 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा जी आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संहिता किंवा अधिनियमाने घेतली आहे. आत्ताच आपण यावरचा प्रश्न मागे पाहिलेला आहे. तर याच्यावरचा प्रश्न बघा रिपीट झालेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या संहितेची जागा जी आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचे नवीन स्वरूप म्हणजे या ठिकाणी नवीन स्वरूप किंवा नवीन जो कायदा अंमलात आलेला आहे याच्याऐवजी तो कोणता आहे असे ते विचारलेला आहे. तर बघा मागचा जो आपण प्रश्न आता आपण पाहिलेला आहे तोच या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अशा प्रकारे मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं. या ठिकाणी फौजदारीच्या ऐवजी गुन्हेगारी हा शब्द इथे घेतलेला आहे. तर या ठिकाणी गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचं नवीन स्वरूप काय विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचं नवीन स्वरूप किंवा नवीन कायदा कोणता अंमलात आलेला आहे असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अशा प्रकारे त्या नवीन कायद्याचं स्वरूप किंवा नवीन कायदा अंमलात आलेला आहे. पुढचा प्रश्न दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला. या ठिकाणी पुराव्यासंदर्भामधला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भारतीय साक्ष अधिनियम. तर बघा दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात म्हणजेच भारतीय पुरावा कायदा 1872 जो आहे त्या कायद्यासंदर्भात किंवा त्या कायद्याऐवजी आता जो नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे तो कोणता आहे तर तो आहे भारतीय साक्ष अधिनियम. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1 जुलै 2024. तर सुरुवातीलाच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे परंतु प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण जे प्रश्न जसेच्या तसे विचारले आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले जे नवीन कायदे आहेत ते कधी लागू करण्यात आलेले आहेत तर 1 जुलै 2024ला लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते. तर या ठिकाणी भारतीय न्याय संहितेनुसार विचारलेलं आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कलम 103. तर बघा आधीचा जो भारतीय दंड संहिता 1860 चा जो कायदा होता म्हणजेच IPC 1860 हा जो कायदा होता भारतीय दंड संहिता नावाचा त्या कायद्यानुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते होते तर ते होते कलम 302. तर आता या कलम 302 ऐवजी भारतीय न्याय संहिता हा जो नवीन कायदा अंमलात आलेला आहे या नवीन भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे तर ते आहे कलम 103. पुढचा प्रश्न दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत. कोणत्या कायद्यामध्ये दिलेले आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भारतीय न्याय संहिता. तर आधीचा जो भारतीय दंड संहिता 1860 नावाचा जो कायदा होता त्याच्याऐवजी जो नवीन कायदा अंमलात आलेला आहे भारतीय न्याय संहिता नावाचा तर या नवीन भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये विविध अपराधाची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत. पुढचा प्रश्न भारत देशभरात 1 जुलै 2024 पासून खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले गेले. तर बघा जे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आणले गेलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर 1 जुलै 2024 पासून भारत देशभरामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशा प्रकारचे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आणले गेलेले आहेत. तर तिन्ही नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा. तर बघा डावीकडे आपल्याला आधीचे कायदे दिलेले आहेत आणि उजवीकडे जे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आलेले आहेत ते दिलेले आहेत. तर दोन्हीच्या आपल्याला योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर इथे काय म्हटले अला 3 म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 हा जो कायदा होता याच्याऐवजी कोणता नवीन कायदा अंमलात आलेला आहे तर तो आलेला आहे भारतीय न्याय संहिता. दुसरं काय म्हटले पुढे ब ला 2 म्हणजे ब मध्ये भारतीय पुरावा कायदा 1872 हा जो
कायदा होता याच्याऐवजी नवीन कोणता कायदा अंमलात आलेला आहे, तर तो आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजेच ब ला 2 योग्य आहे. पुढे काय म्हटले, क ला 1 म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. हा जो आधीचा कायदा होता याच्याऐवजी नवीन कोणता कायदा अंमलात आलेला आहे, तर तो आलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर हे जे बदललेले 3 फौजदारी कायदे आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023 चे पूर्णरूप खालीलपैकी कोणते आहे? BNSचं पूर्णरूप विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भारतीय न्याय संहिता. तर बघा BNS याचं पूर्णरूप भारतीय न्याय संहिता अशा प्रकारे आहे. तर हे पूर्णरूप आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो, तर भारतीय न्याय संहिता हे जे नाव आहे याच्यामध्ये जे 3 शब्द आहेत, या तिन्ही शब्दामध्ये इंग्लिशमधले सुरुवातीची जी आद्याक्षरे येतात त्याच्यावरूनच आपण BNS हे लक्षात ठेवू शकतो. जसं की बघा भारतीय याच्यामध्ये सुरुवातीला आद्याक्षर कोणतं येतं इंग्लिशमधलं, तर ब मध्ये B येतं, न्यायमध्ये सुरुवातीला N येतं, संहितामध्ये यस येतं. अशा प्रकारे बी भारतीय, N न्याय, यस संहिता, अशा प्रकारे BNSचं पूर्णरूप भारतीय न्याय संहिता लक्षात ठेवू शकतो. त्याचप्रकारे बघा आपल्याला BNSS याचं सुद्धा पूर्णरूप विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये सुद्धा सेम तशाच प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीचे आद्याक्षरं घ्यायचे आहेत इंग्लिशमधले. भारतीयमध्ये B येतं, नागरिकमध्ये N, सुरक्षामध्ये यस, संहितामध्ये यस. अशा प्रकारे BNSS याचं पूर्णरूप काय येईल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. त्याचप्रमाणे BSA याचं पूर्णरूप भारतीय साक्ष अधिनियम, हे सुद्धा सेम अशाच प्रकारे लक्षात ठेवू शकतो. भारतीय याच्यामध्ये सुरुवातीचं आद्याक्षर येतं B, साक्षमध्ये येतं यस, अधिनियममध्ये येतं ए, म्हणजेच BSA याचं पूर्णरूप काय येईल, तर भारतीय साक्ष अधिनियम. अशा प्रकारे तिन्ही जे पूर्णरूप आणि शॉर्ट फॉर्म आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा लास्ट, भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल खालील तथ्ये विचारात घ्या. तर बघा हे जे इथे 3 विधानं दिलेले आहेत ते तिन्ही विधानं आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत आणि या 3 विधानापैकी वरीलपैकी किती सत्य आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान काय म्हटलेलं आहे, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 ने तोंडी पुरावा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिली. हे विधान कसं आहे, तर सत्य आहे, म्हणजेच बरोबर आहे. त्याचप्रमाणे दुसरे विधान काय म्हटले, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 ने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींना विभाग 57 अंतर्गत प्राथमिक पुरावा म्हणून मान्यता दिली. हे सुद्धा विधान सत्य आहे. तिसरं काय म्हटले, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 सुनिश्चित करते की डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदींना इतर दस्तऐवजाप्रमाणेच कायदेशीर प्रभाव, वैधता आणि अंमलबजावणी असेल. हे सुद्धा विधान कसं आहे, तर सत्य म्हणजेच योग्य आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी किती सत्य आहे त्याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सर्व 3, म्हणजे 3ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या पोलीस भरती परीक्षेमध्ये जेवढेही काही चालू घडामोडीची प्रश्नोत्तरे विचारली होती ते आपण घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.